नमस्कार. तर आज आपण 2 किलो मैद्यापासून भरपूर सारे लेयर्स असलेली खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत. तर इथे मी 2 किलोसाठी तुपाचं आणि साखरेचं प्रमाण किती घ्यायचं हे अगदी योग्य प्रमाणे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला स्वतःचा घरगुती दिवाळी फराळ बिझनेस सुरू करायचा असेल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय हेल्पफुल होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणं शक्यच नाही, ती अतिशय खुसखुशीतच तयार होणार. तर चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 2 किलो सम्राटचा मैदा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 1-1 किलोचे 2 पॅकेट घेतलेले आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला हा मैदा स्वच्छ असा चाळणीने चाळून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस मैद्यामध्ये घाण वगैरे असते तर ती सर्व निघून जाते, त्यामुळे मैदा हा चाळूनच आपल्याला इथे वापरायचा आहे. तर इथे मी एक मोठ्या साईजची कढाई घेतलेली आहे ज्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित असं भिजता येईल. आणि त्याच कढाईमध्ये मी आता हा सर्व मैदा चाळणीने चाळून घेते. तर इथे मी सर्व मैदा स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे. आता आपण याचं वजनी प्रमाण बघू. तर इथे आपण घेतलेला आहे 2 किलो मैदा. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 700 ग्रॅम साखर. जर तुम्हाला शंकरपाळी ही जास्त गोड हवी असेल तर तुम्ही इथे साखरेचं थोडंसं प्रमाण वाढवू शकता. साधारण 800 ग्रॅम वगैरे तुम्ही इथे साखर घेऊ शकता. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे 450 ग्रॅम तूप. तर तूप घेताना ते आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे. तर मी इथे वितळलेलं 450 ग्रॅम इथे तूप घेतलेलं आहे. शंकरपाळी बनवताना जर तुपाचं मोहन हे परफेक्ट असेल तर शंकरपाळी ही आपली खुसखुशीतच तयार होते. तर आता आपण एका वाटीचं प्रमाण बघू. तर इथे मी ज्या पातेल्याने तूप मोजून घेतलेलं होतं त्याच पातेल्याने बरोबर इथे 6 पातेले मैदा घेतलेला आहे. त्यासाठी इथे मी 1.5 पातेले साखर घेतलेली आहे. आणि 1 पातेल्याला थोडंसं कमी पाऊण पातेले इथे मी तूप घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते की तूप घेताना ते आपल्याला वितळलेलंच तूप इथे मोजून घ्यायचं आहे. जर तुम्ही घट्ट तूप मोजलं तर ते गरम केल्यानंतर तूप जास्त भरतं आणि मोहन परिणामी जास्त पडतं आणि शंकरपाळी देखील तेल ओढते. आता आपण इथे जे तूप घेतलेलं होतं पाऊण पातेले इथे मी तूप घेतलेलं आहे. वजनी याचं प्रमाण आहे 450 ग्रॅम. तर हे घेतलेलं तूप आता आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालून घेते. जरी हा आपला गोडाचा पदार्थ असला तरी त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव अजून दुप्पट वाढते. तर मीठ घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी तूप चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. हे सर्व गरम तूप आपल्याला आता ह्या मैद्यावर घालायचं आहे. तूप आपल्याला चांगलं कडकडीतच गरम करून इथे वापरायचं आहे म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत अशी तयार होते. तर इथे मी घेतलेलं सर्व तूप यामध्ये घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला तूप आपलं खूप जास्त गरम असल्यामुळे आपण ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. शंकरपाळी बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते तुपाचं परफेक्ट मोहन. जर तुपाचं मोहन हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक बनते आणि जर तुपाचं मोहन हे जास्त झालं तर शंकरपाळी तेल ओढते किंवा तेलात विरघळते. त्यामुळे तुपाचं मोहन हे परफेक्ट असणं खूप गरजेचं असतं. तर इथे मी सर्व तूप व्यवस्थित असं आता मैद्याला चोळून घेते. कणांकणांना आपल्याला हे तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही हातांच्या मदतीने अशा पद्धतीने पीठ चोळायचं आहे म्हणजे सर्व तूप हे मैद्याला व्यवस्थित असं लागलं जातं. तर इथे सर्व तुपाचं मोहन पिठाला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीची एक मूठ वळून बघायची. तर हे पहा इझिली याची मूठ वळल्या जाते म्हणजे आपलं तुपाचं जे मोहन आहे ते अगदी परफेक्ट असं पडलेलं आहे. तर आता आपण पुढची कृती पाहू. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. ज्या पातेल्याने आपण मैदा मोजून घेतलेला होता 6 पातेले आपला मैदा भरलेला होता त्याच पातेल्याच्या प्रमाणामध्ये इथे आपल्याला 2 वेळेस पाऊण पातेलं पाणी घ्यायचं आहे. 1 किलो मैद्यासाठी इथे आपल्याला एवढं पाऊण पातेलं पाणी लागतं. तर आपला 2 किलो मैदा आहे त्यासाठी आपल्याला 2 वेळेस हे पाऊण पातेलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही वजनी मोजाल तर 720 ml हे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे मी वजनी आणि वाटी दोन्हीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पाण्याचं प्रमाण हे कसं मोजून घ्यायचं. तर हे पहा इथे मी 2 वेळेस हे पाऊण पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे टोटल पूर्ण 720 ml पाणी आहे. तर आता आपण जी साखर मोजून घेतलेली होती ती सर्व साखर आपल्याला या पाण्यामध्ये घालायची आहे. तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथे दुधाचा देखील वापर करू शकता. 720 ml तुम्ही इथे दूध वापरू शकता. पण दूध वापरल्यामुळे शंकरपाळी कमी दिवस टिकते आणि पाणी वापरलं तर शंकरपाळी भरपूर दिवस टिकायला मदत होते.
तर हे मिश्रण आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. यातली साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. तर इथे मी हे मिश्रण गॅसवर ठेवलेलं आहे. यातील साखर फक्त आपल्याला विरघळून द्यायची आहे, एवढंच गरम करायचं आहे. याला खूप पण उकळवायचं नाही आहे. थोडंसं याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे साखर ही पटकन विरघळली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 किलो मैद्याला एवढंसंच पाणी पुरेल का? पण आपण मैद्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि तुपाचं मोहन घातल्यामुळे मैदा थोडासा ओलसर होतो आणि त्यामुळे पीठ मळताना आपल्याला पाणी फार कमी लागतं. तर इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता हे पाणी आपण पूर्णपणे थंड करून घेऊ. तर आपलं जे साखरेचं पाणी आहे ते पूर्णपणे इथे थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे या मैद्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि ह्या पिठाचा आपण असा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. घेतलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट हे पीठ भिजवून तयार होतं. वरून एक्स्ट्रा पाणी वगैरे अजिबात लागत नाही. पण जर तुम्हाला गरज पडली तर साधारण तुम्ही 2 ते 3 चमचे वरून एक्स्ट्रा पाणी इथे वापरू शकता. पण दिलेल्या प्रमाणात हे अगदी परफेक्ट पीठ भिजवून तयार होतं, गरज पडत नाही. तर मी इथे थोडं थोडं करून यामध्ये सर्व पाणी घालून घेते आणि ह्या पिठाचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला हे पीठ सैलसर असं भिजवायचं नाही आहे, घट्टसर पीठ भिजवून तयार करायचं आहे. तर हे पहा, इथे मी घट्टसर असं ह्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. सर्व पाणी इथे मला लागलेलं आहे. वरून मी अजिबात एक्स्ट्रा पाणी इथे वापरलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीचं घट्टसर असं आपल्याला पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित असं भिजवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ असंच आपण झाकून ठेवणार आहोत. तर इथे मी 20 मिनिटांसाठी हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं. पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मळून घेऊ. त्यानंतर ह्या पिठाचे आपल्याला जमेल तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढे आपण चपाती लाटतो तेवढ्या साईजचे आपल्याला ह्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. साधारण इथे मी 2 ते 3 गोळे तयार करून घेते आणि उरलेल्या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यातल्याच पिठाचा एक गोळा इथे मी घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला फक्त हलक्या हाताने अशा पद्धतीने गोल गोल करून घ्यायचं आहे. खूप जास्त ह्या पिठाला आपल्याला मळून मऊसूत करायचं नाही आहे. फक्त हलक्या हाताने मी याला दाबून घेतलेलं आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. हलक्या हाताने दाबलं आणि हलक्या हाताने लाटलं की आपल्या जे शंकरपाळ्या असतात त्यांना छान असे लेयर सुटतात. तर हे पहा, इथे मी जाडसर अशी याची पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेऊ, म्हणजे छान चौकोनी आकारामध्ये आपल्याला शंकरपाळी कट करता येते. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. तुम्हाला किती छोटी किंवा मोठ्या साईजमध्ये शंकरपाळी कट करायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही ही कट करून घेऊ शकता. पण छान चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करून घेतली तर ती सर्व शंकरपाळी तळल्यानंतर दिसायला देखील अगदी सुंदर दिसते. तर हे पहा, इतपत जाडी आपल्याला या शंकरपाळीची ठेवायची आहे. कट केलेली सर्व शंकरपाळी मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी अजून एक पोळी लाटून त्याच्या देखील शंकरपाळ्या कट करून घेते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ही शंकरपाळी मोकळी करून घ्यायची आहे. तर इथे मी अजून एक पोळी लाटून त्याच्या देखील शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तळायला घेऊ. तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झाऱ्यावर थोड्या थोड्या शंकरपाळ्या घेऊन त्या अलगद तेलामध्ये सोडायच्या आहेत. जर तुम्हाला डायरेक्ट हाताने तेलामध्ये शंकरपाळी सोडायला जमत नसेल तर अशा पद्धतीने झाऱ्यावर थोडी थोडी शंकरपाळी घेऊन ती अलगद तेलामध्ये सोडायची आहे, म्हणजे तेल उडण्याची सुद्धा भीती नसते. तर आता आपल्याला अगदी लो टू मीडियम फ्लेमवर ही सतत हलवत शंकरपाळी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे छान आतपर्यंत शंकरपाळी व्यवस्थित अशी तळल्या जाते. आणि हे पहा, अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला एकसारख्या रंगावर ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. जर तुम्ही तिला असंच मध्ये सोडून दिलं तर ती एक साईड डार्क किंवा एक साईड फिकी अशी तयार होते. त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे छान एकसारख्या रंगावर आपली शंकरपाळी ही तळल्या जाते. तर हे पहा, इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या शंकरपाळीला लेयर्स पडलेले आहेत. तर इथे मी अगदी कमी गॅसवर सतत हलवत बदामी रंगावर ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे. आता या स्टेजला आपण ही शंकरपाळी काढून घेणार आहोत.
तुम्हाला वाटत असेल की कलर हा खूप फिका वाटतोय, पण हिची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते आणि तळल्यानंतर सुद्धा तिला अजून डार्क रंग येतो। तर ही शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेल्या देखील तळून घेते। तर इथे मी सर्व पिठाची शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या रंगावर आपली शंकरपाळी छान तळल्या गेलेली आहेत आणि एकूण एक शंकरपाळीला छान असे लेयर्स पडलेले आहेत। हे पहा, अगदी दुप्पट ती फुललेली आहे। एक मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी इथे बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही शंकरपाळी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।